212 इतकं आहे. दुकानं जर तुम्ही विकत गेले तर त्याचं सरकारी मूल्यांकन 19,150 इतकं आहे. ह्या एरिया हे जे व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूजवरती आपल्याला स्टिक राहायचे आणि पुढे येणारे जे काही आपल्याला FSI ते सगळे ह्या बेसिसवरती परचेस करायचे. आता जे नवीन रिडेव्हलपमेंट होणार आहे आपलं ते आपण असं गृहीत धरून चाललोय की एक विन विन सिच्युएशनला इथं रेसिडेन्शियल असलं पाहिजे आणि एक कन्सिडरेबल कमर्शियल असलं पाहिजे. असं नाही की 50% कमर्शियल टोकून दिलं इथं आणि 50%च रेसिडेन्शियल केलं. हे खूप मोठं न्यूसन्स क्रिएट होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही डेव्हलपर एवढं जास्त कमर्शियल ह्या एरियात करायची डेअरिंग करणार नाही. आपल्याला जेवढं मार्केट सर्वे केलं आहे आपण त्याच्यानुसार एक स्वीट स्पॉट काय आहे तर 80-20 पॅटर्न. 80% रेसिडेन्शियल करणं आणि 20% कमर्शियल करणं. 20% हे खूप होऊन जातं. बसता बसता हे कायच्या काय घरात होऊन जातं. ते पुढे आपण आकडेमोड बघू. तेवढा स्क्वेअर फीट एरिया इथं कमर्शियल विकणं म्हणजे थोडंसं अवघडच जाईल. पण प्रतीक नगर आहे, स्पॉट चांगला आहे, प्राईम लोकेशन आहे, ही विक्री होऊ शकते. म्हणून आपण सध्या 80-20 पॅटर्ननी धरून चाललो आहे की नक्की काय इथं FSI होऊ शकतो. तर आपण कॅल्क्युलेशन्स बघू. तर कॅल्क्युलेशन्सप्रमाणे जर गेलो आपण तर आपण पहिले तर काय करतो प्लॉट एरिया सगळे लिहून घेतले. जे मागाशी आपण 3 प्रकारचे प्लॉट एरियाज डिराईव्ह केले ते की आपल्या प्रॉपर्टी कार्डवरती किती आहे, आपण जागेवरती मोजलं आहे त्यात किती आहे आणि जुने सँक्शन प्लॅनवरती किती आहे. तर त्या तिघांमधला जो मिनिमम आहे तर कायदाच काय सांगतो मिनिमम एरिया ऑफ ABC म्हणजे या ABC पैकी मिनिमम पकडायचा तो 13,317 आपण पकडला. म्हणजेच हा टेबल स्क्वेअर मीटरचा आहे, इकडचा टेबल स्क्वेअर फुटाचा आहे. तर 1,43,344 हा स्क्वेअर फूटमध्ये आपला एरिया जनरेट होतो आहे आपल्याकडे ताब्यातला. नंतर तुम्हाला जे म्हटलं पूर्वी इथं 36 मीटरचा रस्ता होता आपल्या समोरचा, तो आता 42 मीटर होणार आहे. तर 42 मीटरचा रस्ता होत असताना 42 मायनस जर 36 केलं तर 6 मीटर वर राहतात. तर 6 मीटर कसे डिवाईड होतात, 3 मीटर्स आपल्या साईडला, 3 मीटर्स पलीकडच्या साईडला असं होतं. म्हणजे आपल्या प्लॉटच्या फ्रंट फेसमधून 3 मीटरची रोड कटिंग जाणार आहे. तर ती 3 मीटरची रोड कटिंग किती असणार आहे, ती जवळजवळ 1865 स्क्वेअर फूट इतकी रोड कटिंग असणार आहे. म्हणजे ती यातून वजा करायची. 1,43,000मधून 1865 वजा करायची. शिल्लक प्लॉट आपल्याकडे राहतो 1,41,000चा प्लॉट. त्याच्यावरती आपल्याला कुठली अमेनिटी स्पेस वगैरे काय सोडायची गरज नाही सध्याला. आपला नेट प्लॉट तितकाच राहतो आहे. नंतर आपली जी ओपन स्पेस म्हणजे आत्ता आपण ज्याच्यात बसलो आहे त्याला रिक्रिएशनल ओपन स्पेस असं म्हटलं जातं. कायद्याप्रमाणे सोडावी लागते. तुमचा जो नेट प्लॉट आहे त्याच्या 10%नी ती ओपन स्पेस सोडावी लागते. तर ती नक्की किती सोडावी लागणार आहे आपल्याला नवीनप्रमाणे कायद्याने किती सोडावी लागणार आणि आपण त्याच्यावरतीच सोडायचा प्रयत्न करणार जेणेकरून का मोठमोठ्या एरियात जनरेट होतील. मोकळ्या जागा कोणाला नको आहे. कायदा काय सांगतो बाबा कमीत कमीत तुम्ही किती सोडायचं, त्याच्या उपर जास्त किती सोडायचं तो आपल्या हातात आहे. म्हणून कायदा सांगतो की 14,147चा कमीत कमी एरिया सोडायचा आहे. मग आता पहिले तर आपण जाऊया आता FSI कॅल्क्युलेशनकडे. तर FSI कॅल्क्युलेशनमध्ये पहिला एरिया येतो बेसिक FSIचा. बेसिक FSI मागाशी सांगितल्याप्रमाणे 1.10चा बेसिक FSI असतो. म्हणजे जो हा 1,41,000 आहे, ह्या 1,41,000 गुणिले जर 1.1 केलं तर तुम्हाला उत्तर भेटेल 1,55,000चं. म्हणजे 1,55,000चा आपला स्क्वेअर फुटात एरिया इथे फ्री ऑफ कॉस्ट भेटणार. ह्यासाठी 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही. आता दुसरा FSI तो प्रीमियम FSI. प्रीमियम FSI हा 2.175. जर कुणाला याचं डिटेल समजून घ्यायचं असेल तर ते या साईडला मी बायफर्गेशन दिले की आपला मॅक्सिमम FSI किती 4चा आहे. 4मधून 1.10चा बेसिक FSI मायनस करायचा. 1.10चा बेसिक FSI मायनस केल्यावरती शिल्लक राहतो 2.9. 2.9च्या 75% प्रीमियम FSI घ्यायचा आणि 25% आपल्याला TDR घ्यायचा आहे. तर तो येतो 2.175. आता आपल्याकडे टोटल एरिया किती घेऊ शकतो आपण प्रीमियम FSI म्हणून, तर 3,11,700
73 इतका प्रीमियम FSI आपल्याकडे अवेलेबल आहे. आता आपल्याकडे आपली जी बिल्डिंग आहे ती 30 वर्ष जुनी झालेली. तर 30 वर्ष जुन्या झालेल्या बिल्डिंगला एक दुसरा एक बेनिफिट अवेलेबल असतो, ज्याला रिडेव्हलपमेंटचा इन्सेंटिव्ह FSI असं म्हटलं जातं. तो रिडेव्हलपमेंटचा इन्सेंटिव्ह FSI काय असतो, तर आत्ता जितकं सँक्शन्ड बांधकाम आहे त्या सँक्शन बांधकामाच्या मान्य नकाशांवरती जितकं बांधकाम आहे त्याच्यात 30% एरिया तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटतो. म्हणजेच काय, तर हा जो 3,11,000 परचेस करायचा आहे ना त्याच्यातून तो वजा होतो. म्हणजे तो किती आहे, तर आपण आपला जर जुन्या नकाशांप्रमाणे गेलो तर तो येतो 12,039 स्क्वेअर मीटरमध्ये, जो का 3611 स्क्वेअर मीटर जवळजवळ एरिया येतो. म्हणजेच 38,878 इतका स्क्वेअर फुटातला एरिया आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट ॲज अ इन्सेंटिव्ह FSI म्हणून भेटणार आहे उद्या, जो का या पेड FSI मधून मायनस होतो. म्हणजे घ्यायला लागणार होता आपल्याला 3,11,000, त्यातून तो 38,000 जर मायनस केला तर 2,72 शिल्लक राहतो. म्हणजे उद्या डेव्हलपर जो येतो तो आपल्या वतीने इथे FSI परचेस करत असतो. तर तो किती परचेस करावा लागणार आहे, आपण 30 वर्ष कंप्लीट झालेलो असल्यामुळे त्याला इथं पहिला बेनिफिट भेटला, हा 38,000 प्लसमध्ये आला तो. आता दुसरा FSI म्हणजे तिसरा FSI आपल्याकडे अवेलेबल आहे तो TDRच्या स्वरूपात. तर TDR पहिले तर जी रस्तारुंदीत जागा गेली आपली, मगाशी आपण जी बघितली, या ठिकाणी 1865 रस्तारुंदीत जागा गेली. तर कॉर्पोरेशनकडे इतके पैसे नक्कीच नाही आहे की प्रत्येकाला त्याचा मोबदला देत सुटेल की बाबा तुमची जागा आम्ही घेतली हे घ्या पैसे, तुमची जागा आम्ही घेतली हे घ्या पैसे. कुणालाही पैसे देऊ शकत नाहीत ते. त्यामुळे त्यांनी एक कॉर्पोरेशन लेवल्सला प्रत्येक ठिकाणी कायदे असे आणले की आम्ही तुम्हाला जागा नाही देऊ पैसे नाही देऊ शकत, पण तुम्हाला जागेच्या स्वरूपात तुम्हाला FSI जनरेट करून देऊ शकतो TDRच्या स्वरूपात. तर तुमची जितकी जागा रस्तारुंदीत जाईल त्याच्या दुप्पट एरिया हा तुम्हाला TDRच्या स्वरूपात लोड करायला आम्ही फुकट देऊ. म्हणजेच इथं जर बघितलं तुम्ही तर हा जो 1865 आपला रस्तारुंदीत गेला त्याच्या दुप्पट जर काढला तर 3731 हा फुकट आपल्याकडे लोड करायला आला. म्हणजेच जो आपल्याला परचेस करायचा होता TDR 1,03,000, ते 1,03,000मधून 3,731 जर मायनस केला तर आपल्या येणाऱ्या डेव्हलपरला परचेस करायला पुन्हा इथं कमी झालं. म्हणजे दोन ठिकाणी आपण आजच्या घडीलाच येणाऱ्या डेव्हलपरचा फायदा करून दिला. इव्हेंच्युअली तो आपलासुद्धा फायदा झाला, कारण पैसे त्याचे जागा आपली, म्हणजे आपण आपलाच फायदा त्यालासुद्धा फायदा करून देतोय आणि आपलासुद्धा फायदा करून घेतोय, जस्ट बिकॉज आपण 30 इयर्स ओल्ड आहोत आणि दुसरीकडे आपल्या रस्त्यावरून थोडीशी जागा चालली. हा मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं इन्सेंटिव्ह FSI खाली कॅल्क्युलेट करत असतो आपण. नंतर टोटल प्रोजेक्टमध्ये 4चा FSI जनरेट होतो. म्हणजेच तो किती, तर 5,71,324चा एरिया जनरेट होतो. तर मगाशी आपण जे म्हटलो की 80% रेसिडेन्शियल पकडून चालणार आहे आपण आणि 20% कमर्शियल. आज ॲज सच इतक्या पुढे आपण गेलेलो नाही. आज काहीतरी थंब रूल्सवरती चालावं लागणार आहे. ही खूप अर्ली स्टेज आहे. या अर्ली स्टेजमध्ये आपण खूप बिल्डिंगचा एंड प्रोडक्टकडे बघत नाही आहोत. काहीतरी आज उद्या ही फिगर ट्यून अप पण होऊ शकते, 75-25 पण होऊ शकते, 70-30 पण होऊ शकते. पण आज काहीतरी बेसलाईन धरून चालायचं ना आपल्याला. सो 80-20नी सध्या सुरुवात करतोय आपण. म्हणजेच 5,71च्या 80% किती, तर 4,57,000 आणि 5,71च्याच 20% किती, तर 1,14,000. म्हणजे याचं इथं बायफर्केशन केलं. हे बायफर्केशन काय केलं, तर सुरुवातीला आपण एका ठिकाणी बघितलेलं की जो ॲन्सेलरी FSI असतो तो 60% रेसिडेन्शियल कंपोनंटवरती असतो आणि 80% कमर्शियल कंपोनंटवरती असतो. म्हणजेच ह्या 4,57च्या 60%चा वाढीव पकडला तर तो 2,74 होतो आणि ह्या 1,14च्याच 80% वाढीव पकडला तर तो 91,000 होतो. म्हणजे जर यात सगळ्या FSIची टोटल जर केली तर तो जातो 9,36,971 इतका एरिया आपल्याकडे टोटल एंटायटलमेंट. म्हणजे इथे FSI किती जनरेट होतं टोटल बांधण्यासाठी, तर 9,36,971चा एरिया इथं बांधकाम होऊ शकतं FSIच्या स्वरूपात. म्हणजेच मगाशी जे आपण बघितलं की हा मध्य कुठेतरी येईल, मी तुम्हाला म्हटलेलं 6 आणि 7.2च्या, तर
तो 6.56 वगैरे येतोय. 6.4 आणि 7.2च्या मध्ये जे येणार म्हटलेलं मी तुम्हाला, तर ते 6.56 इतका आपला एरिया जनरेट होतोय. म्हणजे किती पट आपल्या जमिनीच्या, तर 6.5 टाइम्स 56 टाइम्स आपल्या जमिनी